रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, स्त्रीचा नवरा होणं अवघड नसतं, कारण लग्न झालं की पुरुष हा तिचा नवराच होत असतो. पण खूप अवघड असतं ते तिच्या आयुष्याचा जोडीदार होणं. कारण दोस्तानो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला साथ देता यायलाच पाहिजे. तिचं मन जाणून घेता यायला पाहिजे. तिला तिचा मानसन्मान देता आला पाहिजे. तिचं स्वातंत्र्य मनापासून मान्य करता आलं पाहिजे. कारण दोस्तानो, फक्त तुमच्यासाठी ती जन्मदाते आई वडील सगळी नाती सोडून इथं आलेली असते. मग तुम्ही फक्त एवढंच केलं, तिच्या मनानं ओळखलं, तिच्या भावनांना ओळखलं, तिला सन्मान दिला, तिला स्वातंत्र्य दिलं, तर दोस्तानो, तुम्हीच ठराल तिच्यासाठी एक आदर्श जोडीदार. नक्कीच एकदा विचार करा. चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवा. चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्याला गुंता सोडवता येत नाही त्यानं गाठही बांधू नये. ज्या गोष्टी मनाला लागत असतात त्या सहजासहजी विसरता येत नाहीत. समुद्राचं खारं पाणी किती अफाट असलं तरी डोळ्यातलं इवलसं खारं पाणी त्याहून जास्त वाहून नेतं आपल्यालाही आणि समोरच्यालाही. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीही गॅरंटी मागत नाहीत. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळाले आहेत हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजतही नाही. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते, म्हणून वेळेची सगळ्यांनी वेळोवेळी आठवण ठेवावी. प्रत्येकाची वेळ असते, तोवरच त्याचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डौलानं मिरवणारं हिरवं पान रंग पालटताच झाडही त्याला अलगद खाली टाकत असतं. प्रेम करा, पण प्रेमाचं ढोंग करू नका, कारण खोट्या प्रेमामुळं दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होत असतं. आपल्याला जे जे हवं ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत ही राहिलीच नसती. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. पैशाने श्रीमंत होणं हे खूप सोपं आहे, पण नात्याने श्रीमंत होणं तितकंच कठीण आहे. जेव्हा हृदय आणि मन दोन्हीही शांत असतात तेव्हा मनुष्याला खरी विश्रांती मिळत असते. नदीचे दोन किनारे एकत्र येण्यासाठी नदीला पूर यावा लागत असतो, तसंच दोन व्यक्ती एकत्र येण्यासाठी दोघांचे विचार एक व्हावं लागत असतात.
पुरुष हा दिवा असतो, स्त्री ही दिव्यातली वात असते. वात जळत राहिली तरच दिव्याचा प्रकाश पडत असतो. वात जळत नसेल तर दिव्यात अंधार होतो. म्हणून म्हणतात ना, स्त्रीशिवाय पुरुषाचं भाग्य हे उजळत नाही. जगाचा व्यवहार तुम्हाला शिकायचा असेल तर पैसेवाल्याकडे जाऊन पहा, आणि तुम्हाला माणुसकी पाहायची असेल तर गरिबाच्या घरी कधीतरी जाऊन पहा. तुम्हाला कळेल की गरिबाच्या घरी व्यवहार नसतात, माणुसकीचा झरा वाहत असतो. सुख हा साधा सरळ शब्द, पण आयुष्यभर माणसांना धावायला लावून आयुष्य गिळून घेतो. दुःख हा वेदनादायक शब्द, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. आयुष्यात खेळ कोणताही खेळा, पण खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनांचा विचार करून खेळा. कारण दिवस जरी 24 तासांनी बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदानं बदलत असते. एका झाडापासून हजारो आगकाड्या तयार होत असतात, आणि एका आगकाडीनं हजारो झाडं जाळली जाऊ शकतात. म्हणजेच तुमचा एक नकारात्मक विचार तुमचे हजारो सकारात्मक विचार हे नष्ट करत असतो. खोटेपणाचा वेग हा कितीही वेगवान असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचत असतो. मनुष्य निवास बदलतो, वस्त्र बदलतो, नाती बदलतो, तरीही दुःखीच राहतो, कारण तो स्वतःला बदलत नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीनं करणं म्हणजेच प्रामाणिकपणा. ज्या व्यक्तीला तुम्ही टाळून पण तो तुम्हाला कधी टाळत नाही, त्याच्या इतकं प्रेम तुम्हाला दुसरं कोणीच करणार नाही. प्रत्येकाला आपली जखम दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध असेलच असं नाही, परंतु मीठ मात्र नक्कीच असतं.